तर एकीकडे FSSAIनं दारूमध्ये नियमबाह्य आर्टिफिशियल फ्लेवर्स वापरणाऱ्या कंपन्यांना दणका दिलाय। दुसरीकडे 100% शुद्ध अशी जाहिरात करणाऱ्या एका बड्या कंपनीला झटका दिलाय आणि त्या कंपनीच्या अनेक उत्पादन विक्रीवर बंदी घातली आहे। तुम्ही त्या कंपनीचं तूप, तेल, मध किंवा व्हिनेगर तर वापरत नाही ना? किंवा तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांची अशा प्रकारे जाहिरात तर केली जात नाहीये ना? बघूया। 100% शुद्ध, 100% नॅचरल, 100% ऑर्गॅनिक बड्या कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या या 100%च्या गॅरंटीवर आपण डोळे झाकून 100% विश्वास ठेवतो आणि याच विश्वासापोटी 100% किंमतही मोजतो। मात्र 100%ची जाहिरात करून वेगवेगळी उत्पादनं विकणाऱ्या डाबर सारख्या नामांकित मोठ्या आणि जुन्या कंपनीला FSSAI म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियानं मोठा धक्का दिलाय। डाबरच्या मध आणि गाईच्या तुपासह अनेक उत्पादनांची विक्री थांबवण्यात आली आहे, कारण FSSAIच्या मते 100% मथळ्याखाली केली जाणारी जाहिरात 2018च्या नियमांचं उल्लंघन करणारी आहे। प्रक्रिया करण्यात आलेल्या नैसर्गिक पदार्थांमध्ये हवा, आर्द्रता, पाणी यामुळे 100% शुद्धता असण्याची शक्यता कमी असते। तरी सुद्धा अनेक बड्या कंपन्या तेल, तूप, मध, मीठ या बाबतीत 100%चा दावा सरसकट करतात। ठोस प्रयोगशाळेकडून तसा अहवाल असल्याशिवाय 100% शुद्धतेचा दावा करणं नियमात बसत नाही। डाबरच्या कोणत्या उत्पादनांवर कारवाई करण्यात आली आहे ते बघूया। मध, गाईचं तूप, तिळाचं तेल, मोहरीचं तेल, नारळाचं तेल, नारळ दूध, नारळ पाणी, ॲपल सायडर व्हिनेगर। डाबर कंपनीच्या या उत्पादनांच्या विक्रीवर FSSAI कडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत। 100% शुद्धतेचा दावा करणाऱ्या जाहिराती थांबवण्याबाबत FSSAIनं डाबर कंपनीला आदेश दिले होते। मात्र आदेशाचं अनुपालन न झाल्यामुळे FSSAIने कारवाईचा बडगा उगारला होता। सर्वोच्च न्यायालयात पतंजलीच्या विरोधातही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या मुद्द्यावरून याचिका दाखल झाली होती आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना माफी मागावी लागली। तर 2024 मध्ये काही ऑनलाईन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना हेल्थ ड्रिंक्स देखील FSSAIनं दिलेल्या इशाऱ्यानंतर बंद करावे लागले होते। संबंधित यंत्रणांनी केलेल्या कारवाईनंतर डाबर कंपनी 100% वाल्या जाहिरात मागे घेणार का हे पाहावं लागेल। दरम्यान ग्राहकांनी देखील सजग राहणं गरजेचं आहे, कारण म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।